ताई मोनिका प्लीज मला या सगळ्यांना वाचवलं. मला हे सगळं नकोय. प्लीज मी नाही जाते. शांत हो शांत हो. प्लीज मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. रिलॅक्स शांत हो. रिलॅक्स ताई. चल खाली बस. सावकाश सावकाश. प्लीज मला प्लीज सोडू नको. बस शांत बस. सावकाश. शांत हो शांत हो. प्लीज नको सोडून जाऊन मला. प्लीज शांत हो. मी कुठेही जात नाही. रिलॅक्स. म्हणून तू सांग ना याला प्लीज. मला ताई हो हो रिलॅक्स. मला विक्रांत आपण आपल्या घरी जाऊया. चल तू आपण आपल्या घरी जाऊया ना प्लीज. हो ऐकणार. सगळं ऐकणार आहे. तू शांत राहा. काय झालं? काही झालेलं नाही. थोडीशी घाबरली आणि कसलं तरी टेन्शन घेतलंय तिने. तू काय खाल्लंयस? नाही काही. तिला आता सूप किंवा सॅलड चालेल का? हो चालेल. पण जावई बापू तसं काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही नाही काळजी करण्यासारखं काहीच नाही. आणि हो आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. घराच्या बाहेर जायचं नाही. आणि जर जायचं झालंच तर माझ्या बरोबर जायचं. मग काही नाही होणार. आणि तुम्ही काळजी करू नका. मी आलोय ना आता. लावू का? हो असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर
तुमची वाट बघते.